जर तुमच्याकडून हायवे शब्द दिला की माग पण आठवत नाही, मेलं तरी मी मग तिथून पुढची जबाबदारी सरकारची आणि प्रशासनाची राहील. मला तरी वाटतं थांब ना, एसपी साहेब बोलल्याप्रमाणे मला तरी वाटतं एकाला पण ही ते सोडणार नाहीत, एकाला पण सोडणार नाही. सगळे कोणचा तो कोणचा खाली आमच्या तिथं हल्ल्यात होता तर ते दुसरा आहे. माईक माईक बोलायचं झाल्याच्या नंतर सविस्तर सगळे शांततेत बसा, मला चर्चा करू द्या. घटना मला माहित नाहीये, मला घटना सगळी समजून घ्यायची. असं कधी मनात समजू नका की तुमचा विदर्भ आहे, आमचा मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आहे. आपण एका रक्ताचे एका माईचे लेकर आहेत. आपण तुमचं दुःख ते आमचं आहे, आमचं दुःख ते तुमचं आहे. आणि या मुलीनं महाराष्ट्रातल्या सगळ्या मुलींनी आदर्श घेतलाय असं लढायचं म्हणून. राजा वाचवायला आणि तुम्ही बाकीच्या पुढे गेलं तरी डबडे हो. मरायला घ्यायचं ना छत्रपती पुढं. अरे छत्रपती येतं आपलं जीवन आहे. इथं जागेवर जरी मूर्ती पडले ना, घरात नाही बसायचं. विदर्भातल्या आणि या गावातल्या मराठ्यांना सांगतो, मूर्त पडला तरी छत्रपतीपेक्षा मोठा कोणी नाही. जाऊ द्या, जीव राजासाठी पण हलायचं नाही आणि पुतळा हलवायचा नाही इथून अजिबात. कोणी आलं बी आणि गेलं तरी पण. हे वैभव या गावाचं कोणामुळे? छत्रपतींमुळे. शासकीय कार्यालय कोणामुळे? हे कशाचं कार्यालय? अंगणवाडी ही झालीच छत्रपतींमुळे. छत्रपती नसते तर तुम्हाला बसा सुद्धा जागा नसते. इथं काय करतोय पुतळा? पुतळा कोणी हलू शकत नाही. आम्ही हलवा तुम्ही. आता तुमचे बी पुतळे आहेत ना राज्यात, मग तुमचे चौक आहेत, मग खेळायचं का? मग तसं तुम्हाला गुंडाला त्या आम्ही तुमच्या चौकाचा, तुमच्या महापुरुषांचा आदर्श करतो. आणि आमचे लोक तुमचे पुतळे आता माय माऊलीपर्यंत हात आलाय. तुमच्या लेकीच्या अंगावर हात टाकला जमान का? तुम्ही आमच्या महिलेवर हात टाकायला लागला. आम्ही तुमच्या महिलेला आमच्या महिले इतकं बघतो. आम्ही नाही तुमच्या महिलेवरती हात टाकी. आमच्या सुद्धा पोरं टाकू शकते. इतकी नीच पैदास पण तुमची इतकी आमची नाही. ओरिजिनल पैदास आमची. तुमच्या असल्या चुकीमुळं गोरगरीब त्या समाजाला सुद्धा वाईट परिणाम भोगावा लागणार आहेत. या लाभार्थी टोळीमुळं त्यांच्यात असणाऱ्या चांगल्या लोकांना सुद्धा यांच्यामुळं ती जात सुद्धा बदनाम व्हायला लागली. हे लाभार्थी टोळी ह्या 2-3 मंत्र्यांनी छत्रपतींचा पराक्रम सोडून पैसे कमायसाठी हे आवडती नाही देते आपली. साहेब साहेब म्हणती पायदास, साहेब म्हणती शहाण्णव कोणी म्हणतात ते स्वतः. आमच्या छत्रपतींच्या विचारानं चालवायचं. तिचं काम तिने चोखपणे पार पाडलं. छत्रपतींचा पुतळा हटू दिला नाही. आता आपण सगळ्यांनी तिला सपोर्ट देणार. राज्यानं ही जबाबदारी. एकदा जर आव्हान झालं ना, एकदा ह्या महाराष्ट्रातल्या सरकारनं बघितलेलं आहे, देवेंद्र फडणवीसांनी आणि पोलीस प्रशासनाने एकदा जर राज्याला आव्हान केलं ना, तुम्हाला सांगतो कोकणाच्या त्या टोकापासून जे मराठी मुंबई पासून इकडे निघतील ना, तर तुम्हाला इथे 200 किलोमीटर इतके मराठी. तिला जर न्याय नाही मिळाला तिच्या म्हणण्याप्रमाणे, आपली मागणी सरळ, पुतळ्याला हात कोणी हिचा पाय लागलेत का? मी तुमचा आहे का नाही? तुम्ही म्हणता ते करण्याचं मी आयुष्य माझं घातलंय. मी बरंच नाही म्हणू शकत. त्यांनी सांगितलं की या मॅटरशी
संजीवनी ते 2 घंटे गायब होती पाटील. 2 घंटे गायब केली. नाही, हे गंभीर विषय. हे पुन्हा वाढीव याच्यात घ्यावं लागेल. हे लेकरू 1.5 वर्षाचं 2 वर्षाच्या लेकराला जरी हाणत असेल ना, ताई, तुम्ही आता ताई आता आम्हाला बोलताय ना, DSP साहेब आले होते ना, इकडे या म्हणा पुढे. मी जर हे गुन्हे झाले 1.5 शांत बसा, पुढे खाली बसा. हे जर